हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमा युट्यूब चॅनल. तर याच्या अगोदर आपण व्हिडिओज टाकले होते 4 ते 5 व्हिडिओज. आय थिंक न्यूमरिकल इम्पॉर्टंट न्यूमरिकल वर डिस्कशन केला होता आपण, सॉल्व्ह पण केले होते न्यूमरिकल्स. आजचा जे टॉपिक आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण की याच्यावरचा जे जे टॉपिक मी घेणार आहे त्याच्यावर एक्सपेक्टेड आहे तुमच्या एमएसबीटी पेपर मध्ये की प्रॉब्लेम येऊ शकते, 6 मार्काला येऊ शकते, कारण की हा ग्राफचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट लेक्चर आहे तुमच्यासाठी. तर लास्ट पर्यंत बघायचं आहे. एक क्वेश्चन बघितलं तर बाकीच्या सगळ्या क्वेश्चन्स तुम्हाला जमणार. रिलेटेड टू विच प्रॉब्लेम? डायरेक्ट शेअर टेस्ट प्रॉब्लेम. ठीक आहे, तर ज्यांनी कोणी आपल्या चॅनल नवीन असाल तर त्यांनी सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करायचा आहे. मॅक्सिमम व्हिडिओज आपल्या युट्यूब प्लेलिस्ट मध्ये आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता, व्ह्यू करू शकता आणि तुमच्या परफॉर्मन्स किंवा स्टडीजला बूस्ट करू शकता तुम्ही. एवढं आपली गॅरंटी आहे. ठीक आहे, चलो आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम वी आर डिस्कसिंग अबाउट विच टेस्ट? डायरेक्ट डायरेक्ट शियर टेस्ट. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं जे डायरेक्ट शियर टेस्ट आहे मित्रांनो, हे कशासाठी परफॉर्म होतं? टू कॅल्क्युलेट और टू डिटरमाइन टू पॅरामीटर्स, इम्पॉर्टंट पॅरामीटर, आणि ते काय? बघा आता इथं लिहून द्यायलो मी. दॅट इज व्हॉट? कोहेजन अँड अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? शिअरिंग रेजिस्टन्स म्हणतो मित्र. ठीक आहे, इट इज डिनोटेड बाय सी अँड फाय. या दोन व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करतो युजिंग विच टेस्ट? डायरेक्ट शिअर टेस्ट. लक्षात आलं? बाय अप्लाइंग द लोड इन विच डिरेक्शन, विच फेल्युअर झोन, दॅट इज हॉरिझॉन्टल डिरेक्शन मध्ये आपण अप्लाय करतो लोड, कारण की तुम्हाला माहिती आहे स्ट्रेस काय? स्ट्रेस वरून शिअर स्ट्रेस काढता येतो, आणि एकदा शिअर स्ट्रेस माहित झाला तर तुम्हाला शिअर स्ट्रेंथ त्या सॉइलचा, पर्टिक्युलर सॉइलचा डिफाईन करता येतो. ठीक आहे, आणि हे आपल्याला ऍडव्हान्टेजेस राहणार, कारण की आपल्याला माहिती आहे, कारण की सॉइल समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही घाट एरियाचं कन्सिडर केला तर ते कसं स्लूपिंग वर राहतं. ठीक आहे, आता सॉइल दोन प्रकारचे आहेत तुम्हाला माहिती आहे, कोहेजन आणि कोहेजनलेस. ठीक आहे, आता कोहेजन सॉइल कसा आहे, एकदम त्याच्यामध्ये शिअर स्ट्रेंथ जास्त राहतो. लक्षात लक्षात आलं? ड्यू टू व्हॉट? ड्यू टू इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सॉइल ग्रेन्स. लक्षात आलं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, जेवढं तुमचं कोहेजन जास्त तेवढं तुमचं स्ट्रेंथ जास्त, आणि स्ट्रेंथ कोणतं आहे ते शिअर स्ट्रेंथ. त्याच्यामुळे हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, आणि हा जिओटेक्निकलचा इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे जे की आपण कॅल्क्युलेट करतो. दॅट इज कोहेजन आणि इंटरनल फ्रिक्शन. आता इंटरनल फ्रिक्शन काय? अँगल ऑफ फेल्युअर. जेवढं जास्त अँगल तेवढं फेल्युअर जास्त. आता हे आपल्याला स्टेबिलिटी ऑफ स्ट्यूब ह्या टॉपिक मध्ये इम्पॉर्टंट राहणार आहे, आणि बिअरिंग कॅपॅसिटी मध्ये पण लागतो, कारण की आपण बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल फाइंड आउट करतो फॉर पर्टिक्युलर फाउंडेशन डिझाइन. लक्षात आलं? तर अशा पॅरामीटर, या दोन पॅरामीटर आपण काय करतोय ह्या टेस्ट मध्ये फाइंड आउट करतो. त्याच्याच रिलेटेड एक क्वेश्चन घेतलेला आहे मी मित्रांनो. ठीक आहे, हा पीवायक्यू मध्ये पीवायक्यू मध्ये आलेला आहे, समर आणि विंटर दोन्ही याच्यामध्ये आलेला आहे. तर याच्यामुळे हा क्वेश्चन इम्पॉर्टंट ठरणार. आता ह्याच्यामध्ये पॅटर्न काय चेंज होणार ते सांगतो तुम्ही, सगळ्यात इम्पॉर्टंट. आता तुम्ही त्या टेबल मध्ये बघू शकता. पहिले रीड करू क्वेश्चन, त्याच्यानंतर डिस्कशन. नाउ इन द डायरेक्ट शियर टेस्ट द फॉलोइंग ऑब्झर्वेशन, ठीक आहे, फॉलोइंग ऑब्झर्वेशन आर मेड. ठीक आहे, नॉर्मल लोड आणि शियर लोड. आता नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर टू द प्लेन, आणि शियर म्हणजे अलॉंग द सरफेस, किंवा आपण त्याला आपण काय म्हणतो, लॅटरल डिरेक्शन. ठीक आहे, दोन्ही डिरेक्शन मध्ये पर्टिक्युलर सॉइल सॅम्पलला आपण लोड दिलेले आहेत, त्या लोडच्या व्हॅल्यूज इथं मेन्शन केलेल्या आहेत. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचं इथं तुम्हाला ते शियर बॉक्स आहे ज्याच्यामध्ये आपण सॉइल सॅम्पल घेतो, त्या बॉक्सचं एरिया दिलेला आहे 60 mm बाय 60 mm. प्लॉट द फेल्युअर एनवलप फॉर द कॉइल. ठीक आहे, फॉर द कॉइल, और इथं कॉइल नाही, सॉइल आहे, नॉट कॉइल. ठीक आहे, प्लॉट द फेल्युअर एनवलप फॉर द सॉइल अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ शिअरिंग रेजिस्टन्स म्हणजे फाय आता सांगितलं, आणि कोहेजन म्हणजे याच्यामध्ये सी आणि फायच्या किंमत फाइंड आउट करायचे आहेत, आणि ते प्लॉट पण करायचे आहेत. आता सगळ्यात महत्वाचं इथे एक इक्वेशन ठरते, मोहर सर्कल इक्वेशन, दॅट इज टाउ, किंवा इथं यस दिलेला आहे तुमच्या एमएसबीटी मध्ये. यस इक्वल्स टू
सी प्लस सिग्मा टॅन फाय, सी प्लस सिग्मा टॅन फाय, हा वाला इक्वेशन. ठीक आहे, तर हा वाला इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याला आपण शियर इक्वेशन म्हणतो. ठीक आहे, कारण की याच्यामध्ये शियर स्ट्रेस आहे, कोहेजन आहे, नॉर्मल स्ट्रेस आहे आणि याच्यामध्ये अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन पण आहे. ठीक आहे, बट लोड दिलाय, लोड ज्याच्यावरून आपण स्ट्रेस पण काढू शकतो, नॉर्मल स्ट्रेस आणि शियर स्ट्रेस. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाचं पहिले नॉर्मल स्ट्रेस. ओके, नॉर्मल स्ट्रेस इन न्यूटन पर एम एम स्क्वेअर आणि शियर स्ट्रेस इन न्यूटन पर एम एम स्क्वेअर, या दोन्ही व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. आता सिंपल काय आहे रे मित्रांनो, नॉर्मल स्ट्रेस जे आहे, नॉर्मल स्ट्रेस कसा फाइंड आउट करू? नॉर्मल लोड, नॉर्मल लोड अपॉन एरिया ऑफ द बॉक्स. ठीक आहे, हा एरिया आहे ना, एरियाला डिवाइड करून घ्यायचं, म्हणजे लोडच्या डिनॉमिनेटर मध्ये एरिया राहील. मग हा लोड न्यूटन मध्ये आहे, व्हॅल्यू ऑफ एरिया एम एम, एम एम मध्ये दिलेला आहे किंवा एम एम स्क्वेअर मध्ये आपण घेतो, तर न्यूटन पण एम एम स्क्वेअर, आपल्याला स्ट्रेस भेटेल. सेम तसंच शियर स्ट्रेस साठी काय राहणार? शियर स्ट्रेस साठी शियर लोड डिवायडेड बाय एरिया ऑफ द बॉक्स, शियर बॉक्स. ठीक आहे, सिंपल व्हॅल्यू. एरिया चेंज होणार नाही, फक्त व्हॅल्यू कशाचे चेंज होतात? नॉर्मल आणि शियर लोडच्या व्हॅल्यू चेंज होतात. तर हे डायरेक्टली तुम्ही फाइंड आउट करू शकता. एक व्हॅल्यू फाइंड आउट करून देतो तुम्हाला, बाकीच्या ऍज इट इज कॉपी पेस्ट करणार मी इथं. देअरफॉर फर्स्ट व्हॅल्यू, समजा हा फर्स्ट व्हॅल्यू आपण लोडचा घेतला, तर इथं बघा नॉर्मल स्ट्रेस कशाने देतो आपण? सिग्मा. बरोबर आहे, नॉर्मल स्ट्रेस कशाने देतो? सिग्मा. आता लोड किती आहे? व्हॅल्यू 50 चा आहे, डिवायडेड बाय एरिया किती आहे? 60/60. बरोबर आहे, 60/60. तर हे व्हॅल्यू किती येणार एकदा चेक करा. ठीक आहे, तर ऍज पर माय कॅल्क्युलेशन फर्स्ट व्हॅल्यू जे आहे मित्रांनो 0.0139 एवढं येत आहे. एकदा चेक करून घ्या. आता हे व्हॅल्यू कशामध्ये आहे मित्रांनो? न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये आहे. आता हा व्हॅल्यू छोटा वाटतो, प्लॉट करताना आपल्याला डिफिकल्टी जातो. तर ह्याला काय करायचं मित्रांनो, आपण एम एम स्क्वेअरचा कशामध्ये? सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये आपण हे करू, काय म्हणतात त्याला, कन्वर्ट करू. ओके, तर हे 10 to the power-2 सेंटीमीटर स्क्वेअर. मग ह्याला, ह्या व्हॅल्यूला, सॉरी 10 to the power, हा 10 to the power-2 सेंटीमीटर स्क्वेअर. बट हा कसा आहे? डिनॉमिनेटर मध्ये आहे. करेक्ट आहे, तर हे 0.0139 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर करण्यासाठी तुम्हाला 10 to the power-3 न डिवाइड करावं लागेल किंवा मल्टिप्लाय करावं लागेल न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये. तर हा व्हॅल्यू समजा वर गेला तर हा मायनस तर प्लस होतो, हा व्हॅल्यू कशाने मल्टिप्लाय होतो? 100 ने. तर हे व्हॅल्यू किती येईल? 1.39 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये येणार. लक्षात आलं? न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. कसं काय? कारण की व्हॅल्यू लय छोटा आहे, 0.01 काढू शकत नाहीत ग्राफ मध्ये, एकदम छोटासा ग्राफ येतो. त्याच्यामुळे मी काय केलं, त्या व्हॅल्यूजला इन्क्रीज करून घेतलं. कसं? एम एम स्क्वेअरचा सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये करून. लक्षात आलं? तर अशाच पद्धतीने तुम्हाला ह्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या. आता त्याच्यानंतर नेक्स्ट हा जे आहे व्हॅल्यू, सेकंड व्हॅल्यू त्याच्यासाठी काढतो, दॅट इज एस इक्वल्स टू, बरोबर ना, एस इक्वल्स टू, मग व्हॅल्यू काय राहणार? 90 डिवायडेड बाय लोड डिवायडेड बाय एरिया किती आहे? 60/60 आहे. तर ह्याचं कॅल्क्युलेशन मित्रांनो 90 डिवायडेड बाय 3600, हे व्हॅल्यू येईल 0.025 न्यूटन पर सेंटीमीटर एम एम स्क्वेअर. तर हे 2.5 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर आहे. इथं कन्व्हर्जन, युनिट कन्व्हर्जन लिहा. 1 न्यूटन पर एम एम स्क्वेअरचं तुम्हाला समजा न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर करायचं असेल तर कशाने मल्टिप्लाय करायचं? 10 to the power 2 न मल्टिप्लाय करून घ्यायचं. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. करेक्ट आहे, तर अशाच पद्धतीने या व्हॅल्यू सगळ्या फिल करून घेतो. आता हे 50-90 साठी सेम तसंच 100
110 साठी 150, 130 साठी 200, 150 साठी 250 आणि 170 साठी तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे. तर हे डायरेक्टली मी व्हॅल्यूज लिहिणार मित्रांनो. ओके. तर बघा हे 1.39 आलं आणि त्याच्यानंतर हे व्हॅल्यू 2.5 आलं. सेम तसंच नेक्स्ट काय राहणार? आता ह्या व्हॅल्यू साठी 100 साठी मी कॅल्क्युलेशन करून ठेवलेले आहेत व्हॅल्यूज 2.78 आणि त्याच्यानंतर हे 3.06. नेक्स्ट व्हॅल्यू आहे 4.17. हा व्हॅल्यू आहे 3.61. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू मित्रांनो 5.56 आहे. त्याच्यानंतर हे 4.17. नेक्स्ट व्हॅल्यू आहे 6.94 आणि हे 4.72. तर अशा पद्धतीनं मी व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केलेले आहेत. कशाचे? नॉर्मल स्ट्रेस आणि शियर स्ट्रेसच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करून घेतलेल्या आहेत. तर आता काय करायचं आपल्याला? सिंपल. ठीक आहे. आता व्हॅल्यूज तुम्हाला बघा ग्राफ काढताना आपलं जे ऍप्सिस आणि ऑर्डिनेट आहे त्याच्यावर फर्स्ट वाय ऍक्सिस वर काय राहणार तुमचा? शियर स्ट्रेस राहतो यस. आणि नॉर्मल स्ट्रेस कोणत्या ऍक्सिसला राहणार? एक्स ऍक्सिसला राहणार आहे. तर शियर स्ट्रेस वाय ऍक्सिस, नॉर्मल स्ट्रेस एक्स ऍक्सिस वर. ठीक आहे. आता मी काय करतो? सिंपल आहे. इथं स्लोप फाइंड आउट करतो. स्लोपचा फॉर्म्युला माहित असेल तुम्हाला 2 पॉइंट फॉर्मचा. ठीक आहे. तर बघा 2 पॉइंट फॉर्मच्या अकॉर्डिंग y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. करेक्ट आहे. x2 मायनस x1. आता मी काय करणार? इनिशियल आणि फायनल व्हॅल्यूज कंपॅरिझन किंवा व्हॅल्यूज घेणार ते कॅल्क्युलेशन साठी. करेक्ट आहे. तर हे डबल टिक जे केले तेच व्हॅल्यू आपल्याला घ्यायचे आहेत फॉर कॅल्क्युलेटिंग स्लोप. ओके. एकदा एम आलं तर तुम्ही इझिली काय फाइंड आउट करू शकता? फाय ची किंमत. कारण की एम इक्वल्स टू टॅन थीटा आपण मॅथ मध्ये M2 मध्ये यूज केला होता. सॉरी M1 मध्ये यूज केला होता लाईनच्या चॅप्टर मध्ये. तर ह्याच्यामध्ये एम आलं तर तुम्हाला फाय ऑटोमॅटिकली येणार आहे. आता आपलं नॉर्मल स्ट्रेस हे कोणत्या ऍक्सिसला आहे? एक्स ऍक्सिसला. शियर स्ट्रेस वाय ऍक्सिसला. मग वाय चं किंमत पहिले लिहायचं 4.72 मायनस 2.5 डिवायडेड बाय त्याच्यानंतर 6.94 मायनस 1.39. तर ह्याचं किंमत आफ्टर कॅल्क्युलेशन किती येईल? 0.4. एकदा चेक करून घ्या. ठीक आहे. तर हे व्हॅल्यू 0.4 येतो आणि ह्याच्यावरून ह्या व्हॅल्यू वरून आपण काय कशाची किंमत कॅल्क्युलेट करू शकतो? टॅन फाय ची किंमत. बरोबर? किंवा फाय ची किंमत. मग फाय इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ 0 एम म्हणजेच काय? टॅन इनव्हर्स ऑफ 0.4 म्हणजे हे 21.8 डिग्री कशाची किंमत? अँगल ऑफ शिअरिंग रेझिस्टन्सची किंमत येणार आहे. अँगल ऑफ शिअरिंग रेझिस्टन्सची किंमत येणार आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे का? त्या व्हॅल्यूज कसे कॅल्क्युलेट केलेत हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. कधी कधी तुम्हाला ह्या जे व्हॅल्यूज आहेत ना नॉर्मल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस हेच व्हॅल्यूज इथं दिलेले राहतात डायरेक्टली. बट आता ह्या केसमध्ये लोड दिला. लोड त्याच्यावरून आपण स्ट्रेसचे व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केलेले आहेत. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट? एकदा क्लिअर करून घ्या. बघा एकदा चेक करा. क्रॉस चेक करून घ्या व्हॅल्यूज. ओके. चलो. आता नेक्स्ट व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. कोहेजन. आता काय करायचं मित्रांनो? आपल्याला रिलेशनशिप यूज करायचं. ठीक आहे. रिलेशनशिप यूज करायचा. एस इक्वल्स टू सी प्लस सिग्मा टॅन फाय. पहिले इनिशियल व्हॅल्यूजला म्हणजे ह्या व्हॅल्यूजला आपण हे व्हॅल्यूज घेऊन काय कॅल्क्युलेट करत आहे? सी ची किंमत, कोहेजनची किंमत. मग फर्स्ट व्हॅल्यू किती आहे? नॉर्मल स्ट्रेसची किंमत आहे 1.39 आणि शियर स्ट्रेसची किंमत 2.5. 2.5 इक्वल्स टू सी प्लस 1.39 आणि टॅन फायची किंमत 21.8 डिग्री. ठीक आहे. तर आफ्टर कॅल्क्युलेशन हे कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही. याची किंमत बघा आफ्टर कॅल्क्युलेशन 1.94 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये हे व्हॅल्यू दिसणार आहे. लक्षात आलं? हे व्हॅल्यू कशामध्ये दिसणार? न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये
दिसणार आहेत. ठीक आहे. तर हे ऍक्च्युली स्ट्रेसेस जे कॅल्क्युलेट केले आपण त्याचं युनिट काय ठेवलेलं आहे न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. तर सी ची किंमत पण काय येणार न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्येच येणार आहे. आता सिंपल काय करायचं आपल्याला ग्राफ काढायचे मित्र. ठीक आहे. तर हे दोन व्हॅल्यूज तर फाइंड आउट केलं. फाय ची किंमत आली 21.8 डिग्री. तर हे दोन व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे आहेत. आता ह्याचं ग्राफ मध्ये तुम्हाला व्हॅल्यूज प्लॉटअप करून घ्यायचं आहे. करेक्ट आहे. ठीक आहे. चल आता हे व्हॅल्यूज तुम्हाला प्लॉटअप करायचं. आता प्लॉटअप करताना ऑन एक्स ऍक्सिस आपलं व्हॅल्यू कशाचं आहे ते नॉर्मल स्ट्रेसचं आहे. नॉर्मल स्ट्रेसचं आहे बरोबर का. आता 1 सेंटीमीटर इक्वल्स टू किती अज्युम करायचं. आता व्हॅल्यूज कसे व्हॅल्यूज होतात त्याच्यावर डिपेंड करतो. बघा आता 2.5 आहे. ठीक आहे. 2.5 त्याच्यानंतर 3.5 हे सगळ्यात क्लोज आहेत. तर तुम्ही इझिली काय करू शकता इथं तुम्ही स्केल फिक्स करून घ्या मित्रांनो. कितीचं 0. ओके. तर हे कितीचं स्केल फिक्स करता 0.1 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. आणि सिमिलरली ऑन वाय ऍक्सिस आपल्याकडे काय कशाची किंमत आहे शिअर स्ट्रेसची किंमत आहे 1 सेंटीमीटर इक्वल्स टू व्हॅल्यूज एकदा चेक करून घ्या कसे आहेत. व्हॅल्यूज क्लोज आहेत का नाहीत. व्हॅल्यूज क्लोज नाहीत. तर हे मोठे मोठे व्हॅल्यूज आहेत. तर तुम्ही काय करू शकता बघा जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ग्राफवर बसायला पाहिजे. ते व्हॅल्यू जे कन्सिडर करता तुम्ही स्केल कन्सिडर करणार ते पूर्ण व्हॅल्यूज कशावर त्या ग्राफवर बसायला पाहिजे अलॉंग एक्स ऍक्सिस आणि अलॉंग वाय ऍक्सिस. तर मी काय करतो 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 0.2 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर असं मी कन्सिडर करणार. ओके. चलो आता व्हॅल्यूज आपण प्लॉट अप करू. आता प्लॉट कुठून करतो मी बघा आता 2.5 पासून करतो बरोबर. तर हे व्हॅल्यू समजा मी 2.2 पासून स्टार्ट केला तर हा व्हॅल्यू 2.4 त्याच्यानंतर 2.6 त्याच्यानंतर 2.8 त्याच्यानंतर 2 हे 3 आलं करेक्ट. त्याच्यानंतर हे 3.2 3.4 3.6 ओके 3.8 3 हे 4 आलं त्याच्यानंतर 4.2. तर असं तुम्हाला व्हॅल्यूज म्हणजे काढायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो आता व्हॅल्यू कशाचे आहेत सॉरी एक मिनिट हा. हे व्हॅल्यूज आपण ऍक्च्युली कशाचे घ्यायचे होते नॉर्मल स्ट्रेसचे घ्यायचे होते करेक्ट आहे. तर नॉर्मल स्ट्रेसचे व्हॅल्यूज बघा 1.39 चे आहेत. ठीक आहे. तर हे मी काय करतो 1.36 पासून स्टार्ट करतो. त्याच्यानंतर हा व्हॅल्यू 1. किती कन्सिडर केला होता आपण हा 5.6 करेक्ट आहे. त्याच्यानंतर 1.76 त्याच्यानंतर 1.96 नेक्स्ट आहे 2.6 असं तुम्हाला ड्रॉ करायचं आणि इथं 2.4 पासून स्टार्ट केला तर इथं 2.5 2.6 करेक्ट. त्याच्यानंतर 2.7 2.8 असं तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून घ्यायचं आहे. लक्षात आलं. आता एक व्हॅल्यू मी शो करतो. फर्स्ट व्हॅल्यू किती आपल्याकडे नॉर्मल स्ट्रेस 2.5 चा आहे. तर इथं व्हॅल्यू आलं ते एक्झॅक्टली. आणि आपलं नॉर्मल स्ट्रेस व्हॅल्यू जे आहे ते 1.39 आहे मित्रांनो. तर 1.39 समवॉट इथं येईल. ठीक आहे. इथं येईल ते व्हॅल्यू. एक्झॅक्टली काय करायचं हा व्हॅल्यू मॅच करून घ्यायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. तर हे व्हॅल्यूज काय करायचे प्लॉट करायचे. तर असं तुमचं व्हॅल्यूज दिसणार आहेत फॉर पर्टिक्युलर व्हॅल्यूज ऑफ नॉर्मल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस. ठीक आहे. तर तुम्ही ग्राफवर व्यवस्थित करून घ्या. स्केल व्यवस्थित फिक्स करा. तुमचं लाईन किंवा डायग्राम जे ग्राफ आहे ते ऍक्युरेट येणार आहेत. काही काही पॉइंट्स त्या लाईनच्या बाहेर पण जाऊ शकतात मित्रांनो. लक्षात ठेवा लाईनच्या बाहेर. तर बघा आपल्याकडे एक्झॅक्टली असं काय करायचं हा लाईन ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे.
जेवढे काही पॉइंट्स येतात त्याच्यामध्ये त्या पॉइंट पासून लाईन ड्रॉ करायचे आणि इथं काय करा तुम्ही त्याला काय म्हणतात प्रोलॉंगेशन करा त्या लाईनचा आणि जिथं मॅच होईल मित्रांनो हा तुमचं काय राहील कशाची किंमत सी ची किंमत 1.94 लक्षात आलं. आणि ह्याचं अँगल ऑफ इन्क्लिनेशन मित्रांनो ह्याचं अँगल ऑफ इन्क्लिनेशन हे व्यवस्थित लिहितो मी. तर हे सी ची किंमत आहे 1.94 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर राहील. आणि हा जे अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे मित्रांनो हेच तुमचं काय अँगल ऑफ शिअरिंग रेजिस्टन्स असेल ते एक्झॅक्टली किती येईल 21.8 च्या आसपास येणार आहे. तर हे झालं तुमचा शिअर स्ट्रेस इन न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर आणि त्याच्यानंतर हा सिग्मा आहे आणि हे काय तुमचा नॉर्मल स्ट्रेस इन न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे या डिरेक्शन एक्स डिरेक्शन आणि हा वाय डिरेक्शन. लक्षात आलं का. ह्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला प्लॉट अप करून घ्यायचे आहेत. ओके. तर हा ग्राफचा प्रॉब्लेम कंपल्सरी एक्झाम मध्ये येऊ शकते तुम्हाला 6 मार्काला. स्केल्स व्यवस्थित फिक्स करा. स्केल फिक्स करा. इंटरसेक्शन पॉइंट्स फाइंड करा आणि लाईन ड्रॉ करायचा आहे तुम्हाला आणि त्याला एक्सटेंड करायचं आहे कोणत्या ऍक्सिसला वाय ऍक्सिसला. आणि ह्या आपण काय म्हणतो या वाय ऍक्सिसला समजा लाईन कट होत असेल तर ह्याला आपण कोणता इंटरसेप्ट म्हणतो वाय इंटरसेप्ट म्हणतो. कारण की वाय ऍक्सिसला काय होतो ते इंटरसेक्ट होतो आणि ते इंटरसेप्शन किंवा इंटरसेक्ट काय होतो 9.1.94. ठीक आहे 1.9395 आलं तरी जमते काही प्रॉब्लेम नाही. ऍक्युरेसी 0.01 चा तुम्ही एरर ठेवू शकता लिस्ट काउंट ठेवू शकता. तर त्याच्यासाठी लक्षात ठेवा मित्रांनो ग्राफ इम्पॉर्टंट आहे. तर ग्राफचे मी 2 प्रॉब्लेम तुम्हाला शिकवलेले आहेत एक एमडीडी आणि ओएमसी वर आणि हा वाला म्हणजे डायरेक्ट शिअर स्ट्रेसचं ग्राफ पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. स्केल्स व्यवस्थित फिक्स करायचं एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा वाला प्रॉब्लेम मी कंप्लीट केलेला आहे. आय होप सो हा प्रॉब्लेम तुम्हाला कळाला असेल. नाही कळालं तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही डिस्क्रिप्शनच्या फॉर्म मध्ये जे काही स्टेटमेंट असेल तुमचे तुम्ही मेन्शन करू शकता किंवा मला डायरेक्टली डीएम करून तुमच्या डाउट्स क्लिअर घेऊ शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं मी सगळ्याच प्रॉब्लेम जे आहे जिओटेकच्या ते कंप्लीट केलेले आहे. तर युट्यूब प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला भेटणार 6 ते 7 व्हिडिओज आपले झालेले आहेत जिओटेकच्या. अजून एक मला एक क्वेश्चन इम्पॉर्टंट वाटतो दॅट इज अर्थ प्रेशर वरचा एक प्रॉब्लेम ते घेऊन इथं आपण वाइंड अप करू. जिओटेकच्या सगळ्या न्यूमरिकल्स आपण घेतलेल्या आहेत. तुम्ही रिवाइज करून घ्या. बुकवर तुम्ही मेन्शन करून घ्या. स्टेप्स मेन्शन करा. मी जे काही शिकवलेलं आहे ते रिटर्न मध्ये तुमच्या नोटबुक मध्ये पाहिजे. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थँक्यू. जय हिंद.